नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर वैभव कांबळे सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून. 2019 पासून ते या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि बेसिकली डिझायनिंग या क्षेत्रामध्ये त्यांचा जास्त हातखंड आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी शाळेपासून, मग कॉलेज, मग सिव्हिल इंजिनिअरिंगकडे कुणामुळे वळालात? तुमची प्रेरणा कोण होती त्याच्या मागची? आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मास्टरपर्यंतचा प्रवास. सो पीजी टू केजी केजी टू पीजी असा प्रवास मला ऐकायचा आहे. ओके. माझं ऍक्च्युली पूर्ण एज्युकेशन म्हटलं तर विटामध्येच झालं टोटली. त्याच्यामध्ये आता माझं म्हणजे बेसिक तर मराठी मीडियम मधून झालं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट 8वी नंतर माझं गुरुकुलमध्ये झालं शिक्षण. त्याच्यानंतर 11-12वी सायन्स मधून विटामध्येच झालं ते टोटली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं हे पण माझं विटामध्येच आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आहे तिथं झालं. तिथं ऍक्च्युली माझं फर्स्ट इयर झालं ते मेकॅनिकल मधून झालेलं. ऍक्च्युली त्यावेळेस माझा टोटली गोंधळ होता की ऍडमिशन कशाला घ्यायचं, पण डिपार्टमेंट सेम असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता फर्स्ट इयरला की सिव्हिलला घ्यायचं मेकॅनिकल. त्यानंतर मी माझे एक सर होते शिंदे सर म्हणून आहेत, त्यांच्या प्रेरणेने मी ते सिव्हिल इंजिनिअरिंग चॉईस केलं की त्यांनी मला पुढे फ्युचर दाखवलं की असं असं तुम्ही करू शकता. त्या गोष्टीला मी प्रेरित होऊन त्यांच्याकडून मी सिव्हिलला ऍडमिशन करून घेतलं परत. आणि त्याच्यानंतर मग ते सिव्हिल कंटिन्यू झालं माझं. आणि मग मास्टरचं काय स्टोरी होती? मास्टर ऍक्च्युली आता काळाची गरज. मी ऍक्च्युली पहिल्यापासूनच डिझायनिंग फर्म मध्ये होतो, म्हणजे जिथं जॉब करत होतो ते पण डिझायनिंग फर्म होतं, पण तिथं गरज होती स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची, म्हणजे तिथं स्ट्रक्चरल इंजिनियर पाहिजे होता. मग त्यासाठी मी स्ट्रक्चरल इंजिनियर वरती थोडंसं हे केलं, थोडा स्टडी पण केला आणि त्याच्यानंतर ऍडमिशन घेतलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग साठी. बरोबर. साधारणतः माझं 2021 ला कम्प्लीट झालं मास्टर. ओके. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते आणि त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? ऍक्च्युली प्लॅनिंग आपण कागदावरती केलेलं कधीही चांगलं, कारण साईटवरती प्लॅनिंग करणं म्हणजे सगळ्या गोष्टींचा लॉस आहे. त्याच्यामध्ये लेबर जातात, मटेरियल जातं, तुमचा वेळ जातो, ह्या गोष्टी होतात. आणि तुम्ही प्लॅनिंग ऑन पेपर केल्यामुळे काय होतं, तर तुमचा वेळ पण वाचतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर पण होतात. त्याच्यामुळे तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी हे करू शकता. आपण कोणतीही गोष्ट, आता समजा एखाद्या ट्रिपला जरी जायचं म्हटलं तर पहिला प्लॅनिंग बनवतो, का तर आपल्याला त्याची पूर्ण कल्पना असावी यासाठी. बरोबर. दुसरं एक महत्वाचं म्हणजे बऱ्याच इंडिव्हिज्युअल बंगलो करताना किंवा रेसिडेन्शियल करताना त्या क्लायंटचं एक स्पेसिफिक बजेट असतं आणि तो सांगत असतो की एवढ्याच बजेटमध्ये मला बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण खरं तर दर्जेदार आणि चांगलं टिकाऊ हे करावं. तर अशा वेळेला बजेट आणि तो दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? ऍक्च्युली आम्ही पहिला तर क्लायंटचं, आमचं फर्स्ट क्वेश्चनच असतो क्लायंटचं बजेट किती आहे, त्यांचं कितीपर्यंत खर्च करू शकतात. कारण लोकांचं कसं होतं, पहिल्या मिटिंगला त्यांचं बजेट आम्ही विचारलं नाही की नाही, ते सांगतात आम्हाला ताजमहल बांधून द्यायचं आहे. आणि शेवटला कसं होतं, म्हणजे ज्यावेळेस आपण बजेटकडे जातो त्यावेळेस त्यांच्याकडून बीबी का मकबरा पण तयार होत नाही, इथपर्यंत त्यांचं बजेट असतं. पण महत्वाचं काय होतं त्याच्यामध्ये, कारण ह्या गोष्टी आम्ही फेस करतो. अगदी अगदी बरोबर आहे तुम्हाला. आणि हा उदाहरण पण तुमचं छान आहे, कारण तो आग्र्यात आहे आणि इथल्या लोकांना असं वाटतं की तोच फार भारी आहे असं. तर मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो, त्याच्यानुसार वर्किंग क्वालिटी, म्हणजे आता लेबर्स कोणत्या टाईपचे असतील, मटेरियल काय सिलेक्ट करायचं, त्याची आम्ही प्रॉपर लिस्टच त्यांना देतो की ह्या मटेरियल मध्ये गेल्यावर तुमचे इथपर्यंत बजेट जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून स्पेसिफिकेशन हाय पाहिजे असेल तर तुमचं हे बजेट राहील. आम्हीच त्यांना बजेट सजेस्ट करत असतो त्यावेळेस. मग ओके. त्यामुळे हा असा एक वेगळा अनुभव तुम्हाला याच्यात येतो, कारण आम्ही ह्या डिझायनिंग फर्म मध्ये असल्यामुळे आमचे प्रोजेक्ट पण जास्त आहेत, लोकांना पण जास्त फेस करायला आम्हाला मिळतं. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला ते बेस्ट पडतं. बरं. दुसरा आता या प्रश्न आहे की या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे तुम्ही जसं म्हणता तुम्ही डिझायनिंग मध्ये आहात, प्लॅनिंग मध्ये आहात, तर त्यातला जर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर आपल्याला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली आता सांगली जिल्ह्याचं न बोलता मी विटाचं बोलू शकतो. महत्वाचं आता विटामध्ये आता डेव्हलपिंग करणं पूर्ण सिटी आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आता इश्यू आहे तो पार्किंगचा इश्यू आहे. पार्किंग म्हणजे विटात पार्किंगचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर लँडस्केपिंग डेव्हलपिंग ह्या गोष्टी खूप कमी आहेत विठामध्ये. असे एकही आपण एरिया दाखवू शकत नाही की तिथं जाऊन आपण 5-10 मिनिटं असा वेळ घालवू शकतो. ह्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या आहेत. आणि आम्ही आता त्याच्यामध्ये विटा नगर परिषदमध्ये थोडंसं आम्ही वर्किंग पण केलेलं. लास्ट टाइम मागच्या 2-3 वर्षाच्या पाठीमागे आम्ही वर्किंग केलेलं. प्रत्येक नाक्यावरती, कॉर्नरवरती तिथं डेकोरेटिव्ह वगैरे बनवायचं, हे पूर्ण प्रोजेक्ट केलेला.
पण मग तो इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन पण झालं, पण झालं. त्याच्यानंतर त्याचं Maintenance. मेंटेनन्स अजिबात होऊ नाही झालं. शकला नाही. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आजवर 100 पेक्षा जास्त प्रोजेक्टवर हो. काम केलेलं आहे. तर त्यातला आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा असा स्वतःचा कुठला सांगू शकाल का? आयकॉनिक प्रोजेक्ट म्हटलं तर माझं आता इथं अयोध्या पार्क आहे, तो पण वर्किंग आहे. G+3चं स्ट्रक्चर आहे. ओके. त्याच्यानंतर मी मायवन मध्ये पण वर्क केलंय. ते माझं आय थिंक नॉर्थला साऊथला आहे. तर त्याची काय विशेषता सांगाल? या अयोध्या पार्क मधली पण सांगा आणि तिकडची मायवनची अयोध्या पण सांगा. पार्क पूर्ण म्हणजे डेव्हलपिंग साठी आमच्याकडे प्रोजेक्ट म्हणजे क्लायंटचा होता, पण त्या ओके. क्लायंटला ते प्रॉफिट त्याच्यामध्ये अजिबात नव्हतं. हम्म. पण त्याच्यामध्ये आमचं स्किल लावून आम्ही त्यांना प्रॉफिट त्याच्यातून मिळवून दिलं. वा. आणि महत्वाचं कसं तर त्यांना त्या साईट वरती डेव्हलपरनी जवळजवळ 10-15 डेव्हलपर त्या साईट वरती जाऊन आलेले. हम्म. ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होत नाहीये म्हणून ते स्किप होत होता. बरं. पण आणि- आम्ही त्याच्यावरती वर्किंग करून प्रॉपर त्यांना केलं. प्लॅनिंग देऊन एक्झिक्युशन त्या लेवलचं करून त्यांना प्रॉफिट त्याच्यातून हे करून दिलं. आणि आणि त्याच्यामध्ये मटेरियल्स म्हटलं तर सगळे हाय क्वालिटीचे यूज झालेत. म्हणजे टाइल्स असू द्या, फ्लोरिंग असू द्या, परत त्याच्यानंतर सिमेंट, हे बरोबर. सगळं ऍज पर ड्रॉइंग नुसार होतात. विटामध्ये अजून लोकांची एवढी समज नाही की ऍज पर ड्रॉइंग वर्क करायचं, पण त्या साईड वरती माझ्या निगराणीतून सगळं वर्किंग झालेलं आहे. आणि त्या मायवन टेक्नॉलॉजी बद्दल पण तुम्ही सांगा. मायवन- विटात वापरली का कुठं अजून? नाही. ओके. ऍक्च्युली ते माझ्या साऊथ साईडचं आहे. ओके. तर त्याबद्दलही सांगा तुम्ही काय ऍक्च्युली मायवनची टेक्नॉलॉजी म्हणजे त्यात ब्रिकलेस कन्स्ट्रक्शन असते, टोटली आरसीसी स्ट्रक्चर. ओके. म्हणजे त्याच्या वॉल पण आरसीसी, बरं त्याच्यानंतर स्लॅब वगैरे हे सगळे टोटली आरसीसी वर्क होतं त्याच्यामध्ये. बरोबर. त्याचा स्लॅब पर म्हणजे एक आठवड्याला एक स्लॅब पडतो त्याचा. वा. एवढ्या फास्ट टेक्नॉलॉजी आहे ती. आहे ते. आता ती मोस्टली पुणे मुंबईलाच डेव्हलप आहे आणि अजून- थोडेसे साऊथ साईडला. कारण हम्म. टिपिकल बंगलो असते म्हणजे टिपिकल अपार्टमेंट म्हणजे सेम साईडचे अपार्टमेंट, त्यासाठी ते यूज होतं. बरोबर. दुसरं एक बिंग मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधला तुम्हाला हा प्रश्न आहे की स्टील सिलेक्ट करताना त्यातली काय पॅरामीटर बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आणि मग स्टील सिलेक्ट केलं पाहिजे? डक्टिलिटी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एफई कोणत्या प्रकारचा आहे, एफई 500 आहे, 550 आहे. डक्टिलिटी, त्याच्यानंतर त्याचे थोडेसे इलॅस्टिसिटी पण चेक केली जाते, कारण काही स्टील ब्रिटल येत आहे, म्हणजे थोडंसं बेंड केलं की ते मोडून पण जातं. त्या गोष्टी पण चेक केल्या जातात. आता आयकॉन स्टीलचा आम्ही युज केलाय, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे त्याचं जे रिंग वगैरे बनवतात ते एकदम प्रॉपर बनतात. मग त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही सांगितलं, तर सर्व्हिस बद्दल काय सांगाल अजून? सर्व्हिस तर म्हणजे आता सरांकडून सर्व्हिस आहे ते तर एकदम बेस्ट आहे आम्हाला. ओके. सरांच्या सर्व्हिसचा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे एखाद्या वेळेस साईट वरती आम्ही म्हटलं आम्हाला आत्ताच्या आत्ता गाडी पाठवून द्या, तरी ते साईट वरती आमचं येतं. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे यंग इंजिनियर आता येऊ पाहतायत, तर त्यांना एक सिनियर म्हणून आणि मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ऍक्च्युली क्षेत्रात यायच्या आधी थोडासा एक्सपिरियन्स घेऊन उतरा. उगाच कोणी सांगते म्हणून हा इंजिनियर झाला त्याच्याकडे बघून तुम्ही इंजिनियर होऊन येऊ नका, कारण तुम्हाला मार्केटचा लॉस खूप मोठा आहे, हा तो भरून निघत नाही. स्टार्टिंगला काय होतं, लोक कामं घ्यायच्या नादाला लागतात, म्हणजे ते रेट कमी करून घेणं हे होणं. परत एखाद्या वेळेस अशी फेज येते कोविड सारखी किंवा ह्याच्यासाठी युक्रेन युरोप ह्याच्या युद्धासारखी, त्यावेळेस प्रॉब्लेम काय होतो तर आपण सस्टेनच होत नाही. आता माझे असेच बरेच मित्र आहेत ते ह्या फेज मध्ये पूर्ण निगेटिव्ह होऊन गेलेत, म्हणजे स्वतःच्या घरातले पैसे लावून पण ते साईट कम्प्लीट होत नाहीये. त्या गोष्टी म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स घेऊनच मार्केटमध्ये उतरा. कोणी सांगते किंवा हे करते गाईड करते त्याच्यावरती हे करून जाऊ नका. बरोबर. तर ते इंजिनियर वैभव कांबळे सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, पण त्यांच्या अनुभवावर सांगताना त्यांनी हे सांगितलं की या क्षेत्रात पण अनुभव घेऊनच या, कारण अनुभवच हा सगळ्यात मोठा गुरु असतो जो तुम्हाला काय पुढे वाट दाखवत असतो. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके सर, थँक्यू.